तेलात टाकताच असा 4 पट फुलणारा आणि जिभेवर ठेवताच असा विरघळणारा आपला हा तांदळाचा पापड. आतापर्यंत यूट्यूबवर कोणीही पाहिली किंवा सांगितली नसेल अशी एकदम नवीन रेसिपी आहे. कुठलीही पूर्वतयारी न करता एकदम आपले लगेच बनवायला घेऊ असा हा पदार्थ आहे. आणि हे जे पापड आहेत ना ते बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत. एकदम असे जिभेवर ठेवताच विरघळतात. म्हातारी माणसे सुद्धा एकदम असे इझी खाऊ शकतात असे पापड आहेत. तर बघा हे बनवायचे कसे. तर इथे मी तांदूळ घेतले आहेत जे रेशनचे तांदूळ असतात. बरेच जणाला कोकणचे तांदूळ पण म्हणतात आणि बरेच जणाला रेशनचे तांदूळ पण म्हणतात. इथे घेतले आहेत मी रेशनचे तांदूळ. आता एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये मी तुम्हाला कसे बनवायचे हे सांगते. इथे 1 ग्लास घेतला आहे. आपला रेग्युलर घरी जो ग्लास असतो तोच ग्लास घ्यायचा आहे. त्याच ग्लासाने इथे आपल्याला टाकायचे 2 ग्लास इथे मी तांदूळ टाकून घेत आहे. आणि हे तांदूळ आहेत ना आता आपण 3 ते 4 पाण्याने अगोदर स्वच्छ धुवून घेऊया. नंतर यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास पाणी टाकायचंय आणि यावरनं आपल्याला प्लेट ठेवून आपल्याला कमीत कमी 8 ते 9 तास चांगले व्यवस्थितपणे भिजत घालायचे. तर आता हे जे तांदूळ आहेत ते मी सकाळी 10 वाजता भिजत घातले होते आणि रात्री 8च्या दरम्यान हे मी आता मिक्सरला फिरून घेणार आहे. तर बघा मी सकाळी 10 ते 8 पर्यंत हे चांगले व्यवस्थितपणे मस्तपैकी भिजवून घेतले. तर पाहू शकता एकदम असा तांदूळ आपला परफेक्ट फुललेला आहे. जितका तांदूळ व्यवस्थितपणे फुलेल तितके आपले जे पापड असतात ते सुद्धा एकदम असे खुसखुशीत आणि 4 पट फुलतात. तर ते भिजवलेले तांदूळ आहेत एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. थोडे अर्धे मी यामध्ये टाकून घेत आहे. अर्ध्याला कमी बरं का. आणि जे तांदळाचं पाणी आहे ना तेच पाणी यामध्ये आपल्याला थोडं घालायचं आणि मिक्सरला एकदम असं बारीक दळून घ्यायचं आहे. यामध्ये ना कसलेही तांदळाचे कण शिल्लक राहता कामा नाही. शिल्लक राहिले तर तांदूळ व्यवस्थित आपला जो पापड आहे तो येणार नाही. त्यामुळे एकदम असं बारीक याला फाईन पेस्ट करायची. तर एका पातेल्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये हे ओतून घ्यायचं. एका मोठ्या भांड्यामध्ये मी ओतून घेतलंय. आता परत याच पद्धतीने थोडे थोडे हे तांदूळ यामध्ये टाकून परत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे. तर बघा हे पाहू शकता एकदम सगळं व्यवस्थितपणे दळून घेतलेलं आहे. तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे, मध्यममध्ये आहे. याला चमच्याच्या साहाय्याने अगोदर चांगलं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स झालं की परत याच्यावर प्लेट ठेवायची आणि रात्रभर याला चांगलं असं ठेवून घ्यायचं आहे. रात्रभर ठेवायचं म्हणजे चांगलं हे व्यवस्थितपणे सेट होतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता हे जे बॅटर असतं ना ते थोडंसं तळाला बसतं. एकदम असं घट्टसर होतं. त्यामुळे ना काय करायचं आपल्याला यात 1 ग्लास ना गरम करून पाणी घालायचं आणि अगोदर व्हिस्करने चांगलं याला मिक्स करायचं. म्हणजे त्यामध्ये जर गाठी झाल्या तर त्या फुटतात. आता इथे एक पातेलं ठेवलंय मी, मोठं पातेलं घेतलंय कारण यामध्येच आपल्याला ते मिश्रण शिजवायचंय. तर या पातेल्यात मी पाणी टाकून घेतलंय. साधारणतः 1 जग पाणी टाकलंय आणि लागल्यास तर थोडं आपण नंतर पाणी नेक्स्ट थोडंसं गरम करून यामध्ये टाकू शकतो. पण सध्या स्टार्टिंगला टाकलं तर एकदम व्यवस्थितपणे ते गरम होतं. पाणी चांगलं गरम झालं की त्यामध्ये मीठ टाकायचं आणि पापड खार टाकायचा. पापड खार म्हणजे जो आपला फुल सोडा असतो तोच. आणि चांगलं पाणी गरम झालं, पाण्याला उकळी आली की मिश्रण यामध्ये टाकायचं आणि चांगलं याला असं व्यवस्थितपणे हटून घ्यायचं. अगोदर व्हिस्करनेच मिक्स करा म्हणजे त्यामध्ये गाठी होणार नाही. तर बघा एकदम चांगलं व्यवस्थितपणे हटून घेतलंय. जितकं छान व्यवस्थितपणे त्याला हटाल त्यामध्ये गाठी होणार नाहीत तितकंच आपले मिश्रण व्यवस्थितपणे शिजेल आणि नंतर हे पापडसुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे घालायला मदत होईल. तर बघा एकदम छान मंद आचेवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं व्यवस्थितपणे शिजून घ्यायचं आहे. आता नंतर ना एक छोटासा बारीक असा चाटवा आहे. या चाटूने मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेते म्हणजे त्यामध्ये गाठी होणार नाहीत. आपल्याला कंटिन्युअसली याला मिक्स करायचं नाही तर ते खाली लागतं आणि लागल्यामुळे ते करपतं. तर बघा तुम्ही पाहू शकता एकदम छान व्यवस्थितपणे शिजायला चालू झालेलं आहे. आणि शिजताना सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम असते किंवा तुम्ही चुलीवर करत असाल किंवा इंडक्शनवर करत असाल फ्लेम थोडीशी मीडियम ठेवा, जास्त हाय नको. तर कमीत कमी आपल्याला हे शिजायला 15 ते 20 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. तर बघा पाहू शकता आपलं मिश्रण छान व्यवस्थितपणे शिजलं गेलेलं आहे. तर शिजलं कसं ओळखायचं कसं, तर बघा चमच्यात घ्यायचं थोडंसं आणि थोडंसं याला असं वरतून सोडायचं. तर बघा या कन्सिस्टन्सीमध्ये पडत असेल म्हणजेच आपलं बॅटर व्यवस्थितपणे शिजलं गेलेलं आहे. आता हे मी पातेलं बाजूला काढले गॅसवरून. आता वरती गच्चीवर घेऊन आले. एका दुसऱ्या पातेल्यामध्ये थोडंसं मिश्रण काढून घेत आहे आणि जे पातेल्यामध्ये मिश्रण आहे त्यावर ताट झाकून ठेवायचं. आणि हे जे मिश्रण आहे ना ते आपल्याला थोडंसं कोमट करायचे. कोमट झाल्याच्या नंतरच याचे आपल्याला पापड घालायचेत आणि मेन कपड्यावरच पापड घालायचेत कारण दुसऱ्या कपड्यावर एखाद्या घातले तर ते कपड्याला चिटकतात. त्यामुळे आपल्याला मेन कपड्यावरच हे पापड घालून घ्यायचेत. आणि हो, हे जे मिश्रण आहे ते कोमट हवं, नाहीतर जर जास्त आपण गरम गरम मिश्रणाचे पापड घालायला जाल तर ते सगळं मेन कपड्याला चिटकतील आणि आपले सगळे पापड खराब होतील. आणि ना पापड तुम्ही तुमच्या आकारानुसार लहान मोठा घालू शकता. त्याचबरोबर एकदम असा पातळ पापड घालायचा नाही. जर जास्त पातळ घालाल तर तो एकदम असा पातळ होईल आणि मेन कपड्याला देखील चिटकेल. त्यामुळे पापड ना थोडासा जाडच ठेवा. तर एक एक करून सगळे पापड मी घालून घेतलेले पाहू शकता. 2 ग्लास रेशनच्या तांदळामध्ये तुम्ही 200 ते 300 पापड नक्कीच बनवू शकता. एका मेन कपड्यावर घातले परत त्यावर पुरले नाहीत त्यामुळे दुसऱ्या मेन कपड्यावर सुद्धा घालणं सुरू आहे.
तर आता हे जे पापड आहेत ते 2 दिवस चांगल्या उन्हामध्ये वाळवून घ्यायचे. तर बघा पाहू शकता 2 दिवस चांगल्या कडकडत्या उन्हामध्ये वाळवून घेतलेत. एकदम असा कागदासारखाच पारदर्शक आपला पापड दिसत आहे. पाहू शकता एकदम असा पातळ जसा कागद असतो सेम त्याच पद्धतीचा. मी तुम्हाला इथे काही पापड तळून पण दाखवते म्हणजे तुमच्याही लक्षात येईल कितपत आपला हा पापड फुगलत आहे. त्याचबरोबर ना हा जो पापड आहे ना तो म्हातारी माणसं सुद्धा खाऊ शकतात. ज्यांना दातं नाहीत ते देखील, आपल्याला तर दातं असतातच पण दाताची सुद्धा याला चावायची गरज पडणार नाही, कारण जिभेवर टाकताच विरघळतो हा पापड. एकदम पांढरा शुभ्र कागदासारखाच पातळ आणि कापसासारखाच असा पांढरा शुभ्र हा पापड तयार आहे. इथे मी 5 ते 6 पापड तळून घेतलेत. पाहू शकता किती छान असे दिसत आहेत. खरं सांगते असा जिभेवर टाकताच विरघळतो. तुम्ही बाकीचे पापड जर खात असाल किंवा बनवत असाल तर तुम्ही एकदा हा पापड बनवून बघा. तुम्ही नक्कीच हा पदार्थ दरवर्षी ट्राय कराल. तुम्ही याचा आवाज पण ऐकू शकता. आणि हो, उन्हाळी वाळवणामधली तुम्हाला आणखीन कुठली रेसिपीज पाहायला आवडेल ते पण सांगा. त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता तेही सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.